श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य भोसले आणि तुम्ही पाहत आहात आपला मराठी चॅनल मराठी ट्रेडर. आपण इथून पुढे आपल्या चॅनलवर आपण जे काही शेअर बद्दल रिलेटेड सर्व काही गोष्टी असतील, जे कोणते शेअर डिव्हिडंड देणार आहेत, स्प्लिट होणार आहेत आणि बोनस देणार आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण इथून पुढे एकदम डिटेल मध्ये पाहणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला समजून येईल की मार्केटमध्ये आपण पैसा किती सोप्या प्रमाणामध्ये डिव्हिडंड, स्प्लिट आणि बोनसच्या माध्यमातून कमवू शकतो. त्याचबरोबर मी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगणार आहे ज्या तुम्हाला खूप उपयोगी पडतील. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि शेवटपर्यंत बघा, की जेणेकरून तुम्हाला समजून येईल की एखादा डिव्हिडंड घेताना, एखादा स्प्लिट घेताना आणि एखादा शेअर बोनस देताना कोणत्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं असतं. आपण ज्या काही गोष्टी पाहणार आहोत त्या थोड्याशा इन डिटेल मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल. त्यामुळे माझे मित्र बांधवांना एक मनापासून विनंती असेल की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की बघा, की जेणेकरून आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ किती एकदम सोप्या भाषेमध्ये असतो आणि तोही मराठीच्या भाषेमध्ये. त्यामुळे तुम्हाला खूप काही गोष्टी इझीमध्ये समजून जाणार आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर आपण धनचं अकाउंट ओपन केलेलं आहे. धनच्या अकाउंटवर आपल्याला खूप काही गोष्टी एकदम इझी पद्धतीने इथे पाहायला मिळतात. आता जर तुम्ही पाहिलं तर लॅपटॉपवर तुम्हाला अशा पद्धतीची ही स्क्रीन पाहायला मिळते. त्याचबरोबर जर तो तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, होमवर गेल्यानंतर, स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा ऑल स्टॉक म्युच्युअल फंड आणि ईटीएफ असा ऑप्शन दिसेल. त्याच्याच खाली नंतर जर तुम्ही पाहिलं तर मोर म्हणून एक ऑप्शन आहे. मोर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर प्रमाणामध्ये गोष्टी दिसतील, जे ऑप्शन, स्टॉक, फ्युचर, कमोडिटी, ईटीएफ, बॉन्ड्स, त्याच्या समोर कॉर्पोरेट ऍक्शन, न्यूज आणि आयपीओ. ह्याच एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला खूप काही गोष्टी धन मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे धन हा प्लॅटफॉर्म एकदम सोपा आणि इझी आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे जर आता तुम्ही कॉर्पोरेट ऍक्शन वर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला गोष्टी दिसतात: ईजीएम, डिव्हिडंड, बोनस, एजीएम आणि स्प्लिट. ईजीएम म्हणजे त्यांची काही जनरल मीटिंग असेल. डिव्हिडंड म्हणजे कोणता शेअर डिव्हिडंड देणार आहे, कोणता शेअर बोनस देणार आहे आणि कोणता शेअर हे स्प्लिट होणार आहे. आता जर तुम्ही डिव्हिडंड वर क्लिक केलं तर आपल्याला इथं सरळ सरळ दिसून येत आहे की 24 डिसेंबर 2024 ला आपल्याला जो शेअर आहे कोणता, वेदांता, तो आपल्याला इथे डिव्हिडंड देताना दिसणार आहे. तोही किती रुपयाचा देतो मित्रांनो? जवळजवळ 8.5 रुपयाचा डिव्हिडंड आपल्याला हा शेअर इथे देताना पाहायला मिळत आहे. आता जर तुम्ही काही गोष्टी इन डिटेलवर बघितलं तर तुम्ही ह्या शेअरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समजतं काय, की हा शेअर आता जवळजवळ 477.25 रुपयाला ट्रेड करतोय, जो की आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीची गोष्ट आहे. आणि आपल्याला कालच्या दिवसाअखेर 15 रुपये आपल्याला हा डाऊनफॉल खालच्या साईडला पाहायला मिळाला. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर आपण थोडंसं चार्ट ओपन केल्यानंतर आपल्याला इथं थोड्याशा गोष्टी इझी पद्धतीने पाहायला मिळतात, ज्या मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो, की शेअरला खरेदी करताना कोणत्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं असतं. आता जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर आपल्याला वेदांता हा शेअरचा एक सपोर्ट पाहायला मिळतोय 471 रुपयाच्या आसपास, जिथे आपण ह्या शेअरला खरेदी करू शकतो. 8 रुपयाच्या हिशोबाने ह्या शेअरने पुन्हा एकदा 24 डिसेंबरच्या अगोदर वरच्या साईडला रॅली ही देणं शक्य आहे, तेही 520 रुपयाच्या आसपास. त्यामुळे आता करंट पोझिशनला जर तुम्हाला हा शेअर 470 ते 465 रुपयाच्या आसपास जर मिळाला तर एकदम सोन्यावर सुहागा तुम्ही ह्या शेअरला खरेदी करू शकता. हे तुम्हाला समजलं असेल की आपण कशा पद्धतीने शेअरला पाहिलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आपण एखादा शेअर खरेदी करताना पाहणं खूप गरजेचं असतं. त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर आता आपण डिव्हिडंड वाला शेअर बघितला, वेदांता डिव्हिडंड देतोय. तसंच आपण बोनसवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 3 प्रकारच्या कंपन्या दिसतात, जे आपल्याला बोनस देतात. इव्हॉन्स इलेक्ट्रिक ही जी कंपनी आहे ती जवळजवळ मित्रांनो आपल्याला बोनस देत आहे. एकाच एक म्हणजे एका शेअरच्या बदली एक शेअर आपल्याला देत आहे. आयुष फूड आणि हर्बल ही जी कंपनी आहे आपल्या मित्रांनो एकाच्या बदली 2 शेअर आपल्याला बोनस देणार आहे. आणि भारत ग्लोबल डेव्हलपर्स हा जो शेअर आहे मित्रांनो तो आपल्याला जवळजवळ 8 शेअरच्या बदली 10 शेअर आपल्याला हा बोनस देणार आहे. आता आपण इव्हॉन्स इलेक्ट्रिक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं मित्रांनो पाहायला काय मिळतं, 425 रुपयाचा शेअर आहे, जो की आपल्याला जवळजवळ कालच्या दिवसाअखेर 7 रुपये पॉझिटिव्ह गेन आपल्याला ह्या शेअर मध्ये पाहायला मिळालं. परंतु आपण मित्रांनो ह्याला खरेदी करू शकतो का? तर माझं सजेशन आहे तुम्ही ह्याला खरेदी करू नका. कारण या कंपनीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर फक्त अप्पर आणि लोअर ह्याच प्रकारच्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ह्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याला ही चुकीची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू नका, की जेणेकरून तुम्हाला एका पद्धतीचा एक लॉस या कंपनीमध्ये पाहायला मिळू शकतो. त्याच पद्धतीने जर तुम्ही दुसरी कंपनी पाहिली मित्रांनो तर आपल्याला इथे काय पाहायला मिळते, दुसरी कंपनी जी होती ती कंपनी होती मित्रांनो आयुष फूड हर्बल.
ओपन केलं मित्रांनो तर 203 रुपयाचा हा शेअर आहे. कालच्या दिवसाकडे जवळजवळ 2% आपल्याला या शेअर मध्ये गेनिंग पाहायला मिळालं. जर तुम्ही पाहिलं तर ह्या शेअर मध्ये आपल्याला एक प्रकारचं अप्पर लिमिट पाहायला मिळते, जे की आपल्यासाठी खूप निगेटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे ह्या शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याला खूप धोकादायक आहे. जे की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे मित्रांनो, ही कंपनी आपल्याला जवळजवळ किती रुपयाचा बोनस डिव्हिडंड देत आहे. तर आपल्याला ही कंपनी एकाच्या बदली 2 शेअर ही आपल्याला बोनस देताना इथे पाहायला मिळत आहे. एकाच्या बदली 2 शेअर आपल्याला ही बोनस देताना इथे पाहायला मिळत. आता जी आपली तिसरी कंपनी आहे भारत ग्लोबल डेव्हलपर्स, तर जर तुम्ही पाहिलं तर ही जवळजवळ 8 शेअरच्या बदली 10 शेअर आपल्याला देत आहे. म्हणजे ह्या कंपनीची जर तुम्ही प्राइस पाहिली मित्रांनो 1236 रुपयाला हा शेअर ट्रेड करताना दिसतोय. जर याच्यावर आपण क्लिक केलं तर आपल्याला ह्या कंपनीमध्ये काय पाहायला मिळतंय मित्रांनो, तर ह्या कंपनीमध्ये आपल्याला कंटिन्युअसली एक प्रकारची अप्पर आणि लोअर हीच गोष्ट इथे पाहायला मिळते. म्हणजे तुम्हाला काय कळत आहे की ह्या ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या वरून आपल्याला सरळ सरळ इथे पाहायला मिळते की अशा शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किती धोकादायक आहे, जे की आपला पैसा हा अडकवू शकतो. एक प्रकारचा लॉस आपण ह्या कंपन्यांमधून घेऊ शकतो. आतापर्यंत आपण 3 ते 4 कंपनी पाहिले, जे की आपल्याला बोनस, स्प्लिट आणि डिव्हिडंड देणार आहेत. त्याचप्रमाणे आता आपण जर अजून पाहिली एखादी गोष्ट मित्रांनो, तर आपल्याला इथं पाहायला मिळतोय स्प्लिट. स्प्लिट कोणत्या कंपनीज होणार आहेत? ज्या पद्धतीने कंपनी ही बोनस देत आहे, त्याच पद्धतीने ही कंपनी आपल्याला स्प्लिट होताना पाहायला मिळते. तसं जर तुम्ही पाहिलं तर माझगाव डॉग खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे 5 शेअर असेल तर त्या 5 शेअरच्या बदले तुम्हाला 10 शेअर देणार आहे. म्हणजे त्याचा जो रेशिओ झाला मित्रांनो 1:2 हा जो रेशिओ आहे तो आपल्याला ह्या कंपनीकडून पाहायला मिळतो. आता ह्याची जी तारीख बघितली मित्रांनो, तर आपल्याला माझगाव डॉक 27 डिसेंबर 2024 आपल्याला स्प्लिट होताना दिसणार आहे. आता जर ह्या शेअरवर आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला काय मिळतं मित्रांनो, 4724 रुपयाचा हा शेअर आहे. कालच्या दिवसा अखेर मार्केट ज्यावेळी क्रॅश झालं त्यावेळी आपल्याला जवळजवळ 6.5% आपल्याला हा शेअर करेक्शन होताना आपल्याला इथे पाहायला मिळाला. आता जर तुम्ही ह्या शेअरच्या चार्टवर जाऊन पाहिलं तर आपल्याला काय पाहायला मिळतंय, तर ह्या चार्टवर आपल्याला सरळ इथे पाहायला मिळतं काही गोष्टी मित्रांनो. आपल्याला इथे शेअर सरळ सरळ काही गोष्टी इथे पाहायला मिळतात, जो की हा जो शेअर आहे मित्रांनो 4665 ला तुम्ही ह्याला खरेदी करू शकता. RSI आपल्याला 50च्या आसपास येताना दिसत आहे, जो की आपल्याला एक बायिंगची सिच्युएशन आपल्याला इथे सरळ सरळ पाहायला मिळते. ह्या झोन मध्ये पण ह्या शेअरला खरेदी करू शकतो. इथून पुन्हा एकदा शेअर हा वरच्या साईडला आपल्याला जवळजवळ स्प्लिट होण्या अगोदर 600 ते 700 रुपयाची रेंज हमखास वरच्या साईडला देऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला कळालं असेल की किती सोप्या भाषेमध्ये आपण आपल्या चॅनलवर सर्व काही गोष्टी देत असतो. एका शेअरच्या बदली 2 शेअर आपल्याला ह्या कंपनीकडून मिळणार आहेत. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आहे मित्रांनो, जी की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एक प्रॉफिटेबल ट्रेडर ही बनवू शकते. त्याच पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर आपल्या लिस्टमध्ये जो मित्रांनो शेअर आहे नंतरचा, तो 2 जानेवारी 2025 ला स्प्लिट होणार आहे, तो आहे गीता लॉक एंटरप्राइजेस. एकाच्या बदली 10 शेअर हा आपल्याला देताना इथे पाहायला मिळतोय. म्हणजे याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची गोष्ट नाही मित्रांनो, ह्या शेअर मध्येही आपल्याला एक प्रकारचं मोनोपॉली पाहायला मिळू शकते. आता जर तुम्ही चार्टवर ओपन केल्यानंतर 511 रुपयाचा शेअर आहे, जो की आपल्याला कालचा दिवसा अखेर काहीच पद्धतीचं ट्रेडिंग आपल्याला करताना इथे पाहायला मिळालं नाही. आता ह्या शेअर मधून धोका आहे, हे कसं ओळखायचं? जर तुम्ही सरळ पाहिलं तर आपल्या इथे चार्ट ओपन होते. चार्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे काही गोष्टी पाहायला मिळतील मित्रांनो. आपल्याला इथे काही गोष्टी पाहायला मिळतील. तुम्हाला इथं सरळ सरळ दिसत असेल, काय दिसेल मित्रांनो, अप्पर आणि लोअर. ह्या कंपन्यांमध्ये फक्त अप्पर आणि लोअरची कहाणी आहे, जी आपल्याला खूप धोकादायक कंपनी आहे. अशा शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट न केलेलीच कधीही चांगलं, भले तो कितीही चांगल्या पद्धतीचा डिव्हिडंड देऊ द्या, कितीही चांगल्या पद्धतीचा बोनस देऊ द्या. त्यामुळे अशा शेअरमध्ये मित्रांनो ट्रेडिंग करणं किंवा एखादा शेअरचा बोनस घेणं हे खूप धोक्याची घटना असते. त्यामुळे मी तुम्हाला काही गोष्टी एकदम आपल्या मराठी बांधवांना चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता आपल्या लिस्टमध्ये जी पुढची कंपनी आहे मित्रांनो, ती आहे कामधेनू. 8 जानेवारी 2025 ला डिव्हिडंड देत आहे. जर तुम्ही पाहिलं तर एका शेअरच्या बदली आपल्याला ही कंपनी 10 शेअर असं देताना इथे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही खरी गोष्ट असू शकते का? तर नाही मित्रांनो. काही काही कंपन्यांचा जो डिव्हिडंडचा स्प्लिटचा रेशिओ असतो तो खूप वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. आता जर एका शेअरच्या बदली ही जर कंपनी 10 शेअर देत असेल तर कामधेनू हा जो शेअर आहे मित्रांनो, तो 473 रुपयाला ओपन होत आहे.
म्हणजे त्यांचं असं मत आहे की आम्ही जर एका शेअरच्या बदली 10 शेअर येणार म्हणजे याची प्राइस आम्ही 473 रुपयाच्या जागी आपण 47 रुपये आपल्याला तिथे पाहायला मिळणार. जवळजवळ 473 रुपयाचा शेअर आहे. त्यांच्या दिवसाअखेर जवळजवळ 5.25% करेक्शन आपल्याला ह्या शेअर मध्ये पाहायला मिळालं. आता जर ह्याचा चार्ट आपण मित्रांनो पाहिला तर ह्या चार्ट मध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा शेअर आहे जो आपल्याला वरच्या साईडला एक हमखास पद्धतीची रॅली करताना इथे पाहायला मिळू शकतो. आता मित्रांनो तुम्ही बारकाईने काही गोष्टी पाहण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. आता ह्या शेअरने काय घेतला, ह्या झोनला 446 रुपयाच्या झोनला आल्यानंतर आपल्याला एक पद्धतीचा सपोर्ट घेतला, वरच्या साईडला रॅली आपल्याला या शेअरमध्ये पाहायला मिळाली. दुसऱ्यांदा काय झालं मित्रांनो, त्याच झोन मध्ये आला, त्याच झोन मध्ये आपल्याला एक पद्धतीचं सपोर्ट पाहायला मिळालं, वरच्या साईडला रॅली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये येतोय, त्याच झोन मध्ये आल्यानंतर 460 ते 465 रुपयाच्या आसपास जर तुम्हाला हा शेअर मिळाला मित्रांनो तरी सोन्यावर सुहागा. आणि त्याच्यापेक्षा जर हा शेअर तुम्हाला जवळजवळ 433 रुपये ते 430 रुपयाच्या आसपास मिळाला तर अजून खूप चांगल्या पद्धतीमध्ये सोन्यावर सुहागक आहे. कारण जर मी तुम्हाला काही गोष्टी दाखवल्या तर हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. त्याच पद्धतीने RSI आपल्याला जवळजवळ 40 रुपयाच्या आसपास येताना दिसलेला आहे. म्हणजे ह्या झोनपासून एक बाईंग व्हॉल्यूम ह्या कंपनीमध्ये येऊ शकतो. तसं पद्धतीने ह्या झोन मधून आपल्याला एक पद्धतीचा ट्रायंगल तयार होताना दिसतोय जो की आपल्याला एक बुलिश सिग्नल दिसतोय. कसं होतं मित्रांनो, एक प्रकारचं जे सेलर्स आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये वीक होत आहेत की ज्या आपल्याला एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे. ज्यावेळी हा शेअर वरच्या साईडला 500 ते 510 रुपयाचे मुवमेंट होण्याने जबरदस्त प्रमाणामध्ये अप मुवमेंट आपल्याला ह्या शेअर मध्ये मिळू शकते. 8 जानेवारीला हा शेअर आपल्याला स्प्लिट होताना दिसतोय. त्यामुळे मित्रांनो ह्या शेअरवर नजर असणं खूप गरजेचं आहे. आताच्या कंडिशनला जर हा शेअर पडतोय तर पडू द्या. 1 किंवा 2 तारखेच्या दरम्यान तुम्हाला हा जर शेअर 430 ते 435 रुपयाच्या आसपास मिळाला तर तुम्ही ह्या शेअरला नक्की खरेदी करा. एक चांगल्या पद्धतीची मुवमेंट तुम्हाला वरच्या साईडला पाहायला मिळू शकते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला मराठी चॅनल मराठी ट्रेडरला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्र बांधवांपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये मित्रांनो. धन्यवाद.